हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचं जन्मस्थान. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात असणारं देहू हे तीर्थक्षेत्र. हे पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. मुख्य मंदिरापासून काही मिनिटाच्या अंतरावर असलेलं त्यांचं जन्मस्थान हे खूप कमी जणांना माहिती आहे. संत तुकाराम हे इसवी सन 17व्या शतकातील एक वारकरी संत कवी होते. त्यांचा जन्म देहू या गावात वसंत पंचमीला झाला. संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. 17व्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. आणि आता आपण येऊन पोचलो तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानाजवळ. जवळजवळ 500 वर्ष झालेली ही वास्तू अतिशय सुस्थितीत असून ही चांगल्या प्रकारे जतन करण्यात आलेली आहे. तुकाराम महाराजांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. त्यांच्या घराण्यातील विश्वंभर बुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठल भक्त होते. त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. तुकारामांचे वडील बोल्होबा आणि आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ. तसेच त्यांच्या पत्नीचं नाव जिजाई किंवा जिजाबाई असं होतं. इथे जागोजागी महान संत आणि त्यांच्या रचना किंवा अभंग लिहिलेले आढळतात. पंढरपुरीचे विठ्ठल हे तुकारामांचे आराध्य दैवत होते. तुकारामांना वारकरी जगद्गुरू म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात. जगद्गुरू तुकाराम लोककवी होते. भागवत धर्माचा कळस होण्याचे महाभाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगात परतत्वाचा स्पर्श आहे. मंत्राचे पावित्र्य शब्दकलेत पाझळते. त्यांची प्रत्यक्ष अनुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबर गवळणीही रचल्या आहेत. या मंदिरात आपल्याला तुकारामांची सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते. तर इथेच जवळ मागील बाजूस जिजाऊंची मूर्ती सुद्धा आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.